रत्नागिरी में मीडिया से बातचीत में उद्योग मंत्री उदय सामंत ने कहा कि अगर नवाब मलिक मुंबई महानगर पालिका परिषद में राष्ट्रवादी कांग्रेस का नेतृत्व करेंगे तो ये उन्हें मंजूर नहीं होगा और इस मुद्दे पर कोई समझौता नहीं किया जाएगा। उन्होंने दावा किया कि राज्य में कांग्रेस के पास अब कोई मजबूत नेतृत्व नहीं बचा है और विजय वडेट्टीवार का बयान उसी हताशा का परिणाम है। सामंत ने कहा कि महायुति 29 की 29 महानगर पालिका परिषद में जीत हासिल करेगी और ठाणे सहित सभी जगहों पर युति मजबूती से चुनाव लड़ेगी। उन्होंने यह भी कहा कि ठाकरे बंधुओं की किसी भी तरह की आघाड़ी या युति का महायुति पर कोई असर नहीं पड़ेगा। आइए सुनते हैं सामंत का सविस्तर बयान। बिबट्याच्या संदर्भामध्ये जी दहशत निर्माण झालेली आहे शहरात, त्या संदर्भात बैठकीचं आयोजन केलेलं आहे, पण चिंता करण्याचं काय कारण नाही। आता वाघ शहरात आलेला आहे, त्याच्यामुळे बिबट्या पळून जाईल नाही। त्यांनी अनेक वेळा ॲक्शन प्लॅन केलेला आहे, ॲक्शन मोडवर येणं गरजेचं आहे। ॲक्शन प्लॅन काय त्यांचे भरपूर झाले। मुंबईकरांनी मराठी माणूस म्हणून यांच्या हातामध्ये सत्ता दिली, परंतु त्या 25 वर्षामध्ये कसं मुंबईकरांचं वाटोळं केलं हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे। स्वतः एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबई महानगरातले जे काही प्रलंबित प्रश्न होते हे निकाली लागलेत आणि ज्यांना फक्त काही टेंडरमध्येच इंटरेस्ट होता, ती टेंडर आता आपल्या हातातनं जातील म्हणून तो खरा ॲक्शन प्लॅन आहे। टेंडर परत आपल्याला कशी मिळतील याच्यासाठी तो ॲक्शन प्लॅन आहे। ॲक्शन प्लॅन करून ॲक्शन मोडवर यावं लागतं। जसं आज रत्नागिरीमध्ये बिबट्या आला, त्याला पळवण्यासाठी तातडीनं 4 तासात आम्ही बैठकीचं आयोजन केलं। कोल्हापूरचे अधिकारी मागवले, जिल्हाधिकाऱ्यांना बोलवलं, एसपीना बोलवलं। ह्याला ॲक्शन मोड म्हणतात। ठाण्यामध्ये आमचे मुख्य नेते स्वतः एकनाथ शिंदेसाहेब नेतृत्व करतात आणि त्यांचं आणि देवेंद्रजींचं राजकीय अनुभव, राजकीय परिपक्वता या पत्रांपेक्षा देखील मोठी आहे। त्याच्यामुळे 29च्या 29 महानगरपालिकेमध्ये युती होईल। आपण याच्यावर यादी जाहीर झाल्यानंतर चर्चा करू। मुंबई, ठाणा, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, अमरावती आता पण ज्या आहेत त्याच्यावर आपण ज्यावेळी फॉर्म भरायची तारीख संपेल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की मुंबईमध्ये BJP किती लढत आहे, शिवसेना किती लढत आहे। आताच कशाला आपण बोला। त्याच्यामुळे तुम्हाला रोजची ब्रेकिंग असली पाहिजे म्हणून आम्ही काहीच बोलत नाही। तुम्ही अंदाज लिहिता आम्हाला 48 मिळाल्या, आम्हाला 52 मिळाल्या, आम्हाला 72 मिळाल्या। मुंबई, ठाणे, पुणे आदी महानगरपालिकेमध्ये तुमच्यावर अजितदादा नसतील अशी सूत्रांची माहिती आहे, काय नेमकं खरं आहे? नाही, सूत्रांची माहिती आहे कशाला। 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे की ज्या नवाब मलिकांवर बॉम्बस्फोटातल्या काही गोष्टींचे आरोप आहेत ते जोपर्यंत त्या आरोपातनं निर्दोष मुक्त होत नाहीत आणि ते जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मुंबईमध्ये प्रतिनिधित्व करणार असतील तर आम्हाला त्यांच्यासोबत जायचं नाही, ही स्पष्ट भूमिका आहे। तसं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमदार शेखर निकमानी असं सांगितलं, असं मला पत्रकारांनी सांगितलं की त्यांना महायुतीमध्ये येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लढायचं नाही, तर त्यांनी त्यांचा पक्ष मोठा करावा, आम्ही युती म्हणून लढू। हे बघा, कोणाला कोण निमंत्रण घेऊन जाणार नाही। हे शेवटी महाविकास आघाडीला थांबवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। विरोधक कोण आहे हे तपासलं पाहिजे। त्याच्यामुळं कोण आमंत्रण घेऊन भाजप आणि शिवसेना कुठे फिरत बसणार नाही। आमची मुंबईसाठीची भूमिका स्पष्ट आहे, त्याच्यामुळे कुठेही तडजोड होणार नाही। 2 ठाकरेंबरोबर शरद पवारचा पक्षही जाणार आहे असे संकेत मिळाले। नाही, जाऊ दे ना, आपण त्यांची कशाला चर्चा करायची। मी सुरुवातीपासून सांगतोय, कितीही समोर आघाड्या झाल्या, कितीही कोण एकत्र आले तरी 29च्या 29 महानगरपालिकेवर महायुतीचाच भगा फडकणार आहे। ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे।